हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। सकाळचा डब्बा वगैरे तर झालेला होता। सईला खायची होती खिचडी, त्यामुळे मी रात्री म्हणजे आदल्या दिवशी साबुदाणे होते ते शिल्लक, तर त्याची सकाळी मग तिच्यासाठी खिचडी केली। तिला काही स्कूलला पाठवलेलं नव्हतं कारण सर्दीमुळे। चला तर व्हिडिओ बघा। सगळ्या ताईंना पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर आता म्हणजे सायंकाळचे 5:30 वाजले, तर आता मी चालली आहे तिकडे, कारण बहिणींचा फोन आला होता की आज तुम्ही इकडे या जेवणासाठी। तर मी चालली आहे आता 5:30 वाजले। सईची झोप वगैरे झालेली आहे आणि आता काय होतं काय नाही तुमच्यासोबत शेअर करते, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। आणि काल काही त्यांच्या कमेंट होत्या, मम्मी त्यांचे लुक बघायचे, मम्मी त्यांचे थोडे व्हिडिओ शेअर कर, तर ते पण शेअर करेन, तर संपूर्ण व्हिडिओ बघा। पेला आणलं का झाडाला आणलं? तू पिलं का? माझा व्हिडिओ घे, ओके। चला मॅडम द्या आता ठेवून किचनवर। साक्षी मामी दीदी जवळ पाठवत होते बघ, खरसवडी। खंपाई किती छान लागते, किती भारी गेली ना त्यांनी सध्या, भारी भारी ना। धर आजीला देऊन हे तू आजीला दे, मग तुला देते मी। कशी पाय बरं, अजून देऊ का? पप्पाला ठेवते, देऊ का एक? काय करते माझी सई? वाटाणा निसते। आज काय करणार आहे आपण? पावभाजी। तुला आवडते का? हा, चला तर मम्मी त्यांनी जाताना किराणा भाजीपाला भरपूर काय भाजीपाला घेतलेला होता आणि तो भाजीपाला भरपूर होता। मग आज वहिनीने बोलल्या की आपण पावभाजी करू, इकडे या। मग तिकडे गेल्यानंतर आम्ही दोघींनी पावभाजीची तयारी केली। भाऊने इकडे पाव वगैरे पण आणून ठेवलेले होते आणि समोसे चकल्या पण आणून ठेवल्या होत्या। चला तर हे बीट आणि टॅमॅटो वगैरे त्याची सगळी काही प्युरी म्हणजे पेस्ट केलेली आहे। इकडे वाटाणा वगैरे सोलून ठेवला, बारीक चिरलेला कांदा वगैरे, सगळी पावभाजीची तयारी झाली। रेसिपी काही शेअर केली नाही। आणि इकडे दीदी म्हणते मीही मदत करते, तर ती मस्त गाजर किसून देत होती, कारण स्वीटमध्ये मस्त गाजर हलवा करायचा होता। आणि गाजर हलव्यामध्ये ना आपले पेढे किंवा खवा टाकायचा, खूप छान लागतो, इतकं टेस्टी लागतो। माझ्या साईला तर खूप आवडतो। हे बघा, तर पहिले मस्त साजूक तुपामध्ये पूर्ण परतून घेतलं, त्यानंतर त्यामध्ये दूध ॲड केलं, त्यानंतर त्यामध्ये मग दुधामध्ये थोडासा 10-15 मिनटं शिजू द्यायचा आणि त्यानंतर खवा साखर वगैरे टाकायचं। आम्ही पेढे टाकले होते आणि त्यानंतर आपले ड्रायफ्रूट, तर आपले आवडते काजू बदाम टाकून द्यायचे आणि वेलची पूड वगैरे, तर खूप छान टेस्टी होतो। आणि चला तर पावभाजी पण रेडी आहे, हलवाही रेडी आहे। आता आम्ही सगळे जेवण करायला बसलो मस्त। इकडे मला काही बटर पाव नाही आवडत, मग मी साधे म्हणजे न भाजलेलेच पाव घेतले, तिकडे बटर लावून पाव वगैरे गरम केलेलं होतं। बिग बॉस आम्ही बघता बघता आमचं जेवणही चालू होतं। सई बघा पहिले लिंबू घेते भाजीमध्ये टाकायला, इकडे दीदी, वहिनी, सौरभ भाऊ, मिस्टर, आम्ही सगळ्यांचं आमचं मस्त गप्पा मारता मारता जेवण झालं। आणि मम्मीने त्यांची ट्रिप ही खूप छान चालू आहे, खूप एन्जॉय करत आहे सगळे। तर पुढे तुम्हाला काही व्हिडिओ शेअर केलेले आहे, तर बघत राहा। काल काही त्यांच्या कमेंट होत्या की व्हिडिओ शेअर कर मम्मी, ते कुठपर्यंत आले, त्यांचे लुक बघायचे आहे। चला तर तुम्हाला मी दाखवते। चला तर म्हणजे काही व्हिडिओ उभे आहे, काही आहे आडवे, तर जसं त्यांना जमेल तसं पप्पांनी मम्मीने शूट केलेले काही। तर हे बघा, तर आता ह्या ठिकाणी आलेले होते, ठिकाण काय आता मला डिटेलमध्ये सांगता येणार नाही। तर हे बघा खूप मोठा नंदी आहे आणि तिथे आपल्या महादेवांची लिंग पण आहे, तर तुम्हाला पुढे दाखवतेच। आणि आजूबाजूचा परिसर बघा, भरपूर म्हणजे आलेले होते तिथे लोक बघण्यासाठी। आणि खरंच त्यांचे फोटो वगैरे आणि बघून म्हणजे ते पाठवतात ना, खूपच एन्जॉय करता येते।
छान ट्रिप चालू आहे मस्तपैकी आणि वातावरण पण खूप छान आहे, फिरण्यासारखं वातावरण आहे। तर सगळ्यांनी आज मस्त ड्रेस घातलेले होते, छान दिसत होत्या सगळ्या जणी, मस्त लुक आहे। तर आता हा एक उभा व्हिडिओ काढलेला आहे। तर आता ते तिकडे चाललेले होते, तर सगळ्यांचे मस्त छान छान फोटो वगैरे पण मस्त मस्त येत आहे। तर बघा मम्मीने छान मस्त गॉगल मस्त लावलेला आहे, त्यांचं ही रील शूट फोटोशूट त्यांचं चालू होतं। तिकडे काका मावशी सगळेजण, पप्पा शूट घेत असतील आणि सुवर्णा मावशी अजून दिसली नाही, पुढे दिसेलच। तर छान मस्त चौघी बहिणी, चौघही काका पप्पा, तर छान मस्त हे बघा किती मोठी आपले महादेवांची मोठी अशी मूर्ती आहे, खूप मोठी आहे ना। तर चला, तर व्हिडिओ संपूर्ण बघा। चला आले का? चला हॅलो, आता सालासर बालाजीला ते आता सालासर बालाजीला आलेले होते। चला, तर हे बघा मस्त आहे ना मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, खूपच छान आहे। मम्मी मागे एकदा जाऊन आलेली आहे, पण सगळ्यासोबत आता चाललेली आहे। बरेच असे ठिकाणे आहे का त्यांना काही दाखवलेले नव्हते, ते आता सगळे काही बघतील। हे बघा इथे छान अशी ना आपल्या महादेवांचं लिंग आहे, त्यावरती असं पाणी वगैरे पडतो, खूप छान आहे। त्यांनी सगळ्यांनी इथेही फोटो काढले, खूप छान फोटो आले, व्हिडिओ वगैरे पण काढले, तुम्हालाही शेअर करते मी। चला, तर हे बघा असं लिंगावरून बघा पाणी जाते आणि इकडे खालून येते, खूप छान वाटत होतं। चला, तर आता ते रात्रीच्या म्हणजे जैसलमेरला जाणार होते, तिथलेही काही शूट केलेले, ते पण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर ज्या ताई नवीन असेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुम्हा सगळ्यांना बाय बाय। अशा छान व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटू, तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना बाय।